कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. खेडमध्ये पूरस्थितीवरून राजकारण पेटले. आमदार योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी. उबाटाचे जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर आक्रमक. शेततलावात बुडलेल्या तिघांचा अखेर दुर्दैवी मृत्यू. बेणसे झोतीरपाडा गावावरती पसरली शोककळा. आत्तार कुटुंबियातील 2 सख्या भावांचा दुर्दैवी अंत, तर अली कुटुंबातील एकुलत्या एका तरुणाचा मृत्यू. ग्रामपंचायत बिरवाडीच्या स्मशानभूमीची दुरावस्था. नागरिकांना भर पावसात करावे लागत आहे विधी. महापुरामध्ये झालेली दुरावस्था अजूनही जैसे थेच. आणि कोकणामध्ये सर्वत्र जागतिक योगा दिन साजरा. योग दिनानिमित्त आरोग्य सुरक्षित ठेवण्याचे दिले धडे. आता पाहूया सविस्तर वृत्त. खेड शहरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. या पूरस्थितीसाठी निसर्गापेक्षा मानवनिर्मित हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर यांनी केला आहे. खेड दापोलीचे आमदार आणि सध्या महसूल तसेच गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांच्या सहकार्यांनीच जगबुडी नदीतील गाळ उचलून तो नारंगी नदीच्या पात्रात टाकण्यात आल्याचा असल्याचा आरोप खेडेकर यांनी केलाय. सत्तेचा दुरुपयोग आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी योगेश कदम यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी शिवसेना उबाटाचे जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर यांनी केली आहे. खेड शहरामध्ये प्रथमच असं घडलंय की खेड शहरामध्ये प्रथम पाणी भरतं गांधी चौकामध्ये ज्यावेळी 5 फुटाचं पाणी भरतं, त्यानंतरच दापोली रोड जो कन्याशाळेच्या इथे आहे त्या ठिकाणी पाणी येतं. पण आता आपण जर पाहिलात तर गेली 3 ते 4 वेळा दापोली रोड बंद केला गेला. ह्याचं प्रामुख्याने कारण एवढंच आहे की आताचे राज्यमंत्री ह्याने गाळ काढण्याचं जे काम ज्यावेळी त्यांनी नारळ फोडला त्यावेळी त्यांनी खेड शहरवासियांच्या व्यापाऱ्यांना शब्द दिला होता की खेड शहर पूरमुक्त करेन म्हणून. तर ते त्यांनी जे खरं पूरमुक्त करण्यासाठी काम केलं की त्यांच्या सहकाऱ्यांच्या जमिनीचा भराव करण्यासाठी काम केलं, हे त्यांनी पहिलं प्रथम स्पष्ट करावं. कारण आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की नारंगी नदीच्या पात्रामध्ये आणि त्यांच्या सर्व इतर सहकाऱ्यांच्या जमिनीमध्ये खेड शहरातला जो काढलेला गाळ तो त्या ठिकाणी टाकला गेला आणि त्यामुळे आज शहरामध्ये पहिलं प्रथम पाणी येण्यापूर्वी दापोली रोड बंद होतोय. त्याचबरोबर त्या पाण्याचा साठा त्या ठिकाणी होऊ शकला नाही, त्यामुळे शहरामध्ये पाणी येतोय. त्यामुळे शहरवासी व्यापाऱ्यांचं खऱ्या अर्थाने नुकसान आताचे महसूल राज्यमंत्री यांच्यामुळे झालेला आहे. ह्या खेड दापोली जाणारा मार्ग देखील जो बंद होतोय तो देखील या मंत्री महोदयांच्याच मुळे होतोय. तर माझी आपल्याला आपल्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की राज्यमंत्र्यांनी अपयशी झाले असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा. कारण आपण दिलेला शब्द पाळू शकलात नाही. व्यापाऱ्यांचं नुकसान होतोय आणि फक्त लोकांचे नुकसान होऊन पंचनामे होऊन त्यांना जर मिळणारा मोबदला आहे तो देखील पुरेसा नाही. कारण इन्शुरन्स कंपन्या देखील आता त्यांना त्याचा इन्शुरन्स दिला जात नाही. त्यामुळे होणारा व्यापाऱ्यांचं नुकसान ह्याला सर्वस्वी जबाबदार राज्यमंत्री म्हणून जबाबदार तेच आहेत. ह्या तालुक्याचे आमदार म्हणून ते देखील जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी ह्या पदाचा राजीनामा द्यावा, नाहीतर आपल्या शहरामध्ये भरणारं पाणी हे मुक्त करावं. कारण त्यांच्या वडिलांनी देखील ह्यापूर्वी 1990ला सांगितलं होतं की मी इथे नदीच्या पात्राला एक संरक्षण भिंत करतो आणि ह्या खेड शहरामध्ये पाणी आणून देणार नाही कधी. त्यांनी तर ते पूर्ण कधी करू शकलेलं नाही. मुलांनी देखील आता शब्द दिलेला ते देखील पूर्ण करू शकलेलं नाही. त्यामुळे ते आता अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे त्यांनी फक्त आता पदाचा राजीनामा द्यावा ही मी मागणी करत आहे. आता जो पूर भरला हा 1 दिवसाच्या पावसाने भरलेला पूर होतं. यानंतर तर कोकणामध्ये पाऊस जो पडतो याची सर्वस्व नव्हे महाराष्ट्राने अख्ख्या जगाला कल्पना आहे की कोकणामध्ये किती पाऊस पडला जातो. यानंतर जो पाऊस पडणार आहे आणि त्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे जर जीवितहानी झाली, व्यापाऱ्यांचं नुकसान झालं
याला सर्वस्वी जबाबदार या दापोली विधानसभेचे आमदार, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम हेच असतील. ज्यावेळी नदीचं गाळ काढत होते त्यावेळी मी स्वतः तहसीलदार यांची भेट घेतली होती आणि त्यांना मी विचारलं होतं जे हे गाळ काढलं जातंय ते नक्की कुणाच्या संस्थेमार्फत केलं जातंय की आपल्या शासनाकडून केलं जातंय. तर त्यावेळी त्यांनी मला असं उत्तर दिलं होतं, हे जे गाळ शेतकरी काढले जात आहेत आणि त्या शेतीसाठी त्यांचा जो शेतकरी आहे तो शेतकरी उचलून नेत आहे. मग मला असं म्हणायचं आहे की जे शेतकरी नेत होते तो गाळ जर शेतकऱ्यांनी नेला असेल तर मग त्यांच्या सहकाऱ्यांच्या जमिनीत कसा पडला गेला ह्याची देखील सखोल चौकशी शासनाकडून व्हावी आणि ह्यामध्ये जे दोषी निघतील त्या राज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. रायगड जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या बिरवाडी ग्रामपंचायतमधील स्मशानभूमीची 2021च्या महापुरात दुरावस्था झाली. या ठिकाणी उभारण्यात आलेली निवारा शेड पुरामध्ये वाहून गेली. ती आजपर्यंत उभारण्यात आलेली नाही. त्याच पद्धतीने अंत्यविधीसाठी उभारण्यात आलेली स्मशानभूमीची शेड ही उंच असल्याने विधी सुरू असताना पाऊस आल्यास संपूर्ण पाऊस रचलेल्या सरणावरती येत असून प्रेतात अंत्यविधी देण्यासाठी अडचण निर्माण होते. तर एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीचा रस्ता देखील होत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अंत्यविधीनंतर होणारे विधी देखील एकतर उन्हामध्ये करावे लागतात किंवा पाऊस आल्यास पावसामध्ये करावे लागतात. काही दिवसांपूर्वी भर पावसात बिरवाडी कुंभारवाडा येथील पवार कुटुंबियांच्या घरील 10व्याचा विधी हा पावसात घालावा लागला. त्यामुळे बिरवाडकर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बिरवाडी ग्रामपंचायतवर एक हाती सत्ता असून सुद्धा सत्ताधाऱ्यांना या ग्रामपंचायतीच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अपयश का येतोय असा सवाल बिरवाडीकर विचारत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर स्मशानभूमीची कामे मार्गी लावावीत अशी मागणी होत आहे. एक श्रीमंत ग्रामपंचायत आपल्या महाड पोलादपूर तालुक्यातली श्रीमंत ग्रामपंचायत ही आज परिस्थिती आहे. या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये कुठल्याही ठिकाणी जा तुम्ही खरवलीपासून किंवा काळीजपासून गेलात तरी हीच परिस्थिती आहे की या ग्रामपंचायतीनं आपल्या शेवटच्या ठिकाणाची सुद्धा नीटपणे व्यवस्था करता येत नाही. 2021 साली हा रस्ता वाहून गेलेला आहे. तेव्हापासून या रस्त्याची व्यवस्था नाही. इथे असणारे ग्रामस्थांना बसण्यासाठी किंवा येणाऱ्या पाहुण्यासाठी बसण्याची सोय केलेली होती. शेड ती वाहून गेले की या 4-21 पासून आतापर्यंत त्याच्यासाठी डागडुजी किंवा शेड सुद्धा करता आली नाही. इथे हे नवीन शेड उभी केलेली आहे पण ती एवढी उंच केलेली आहे की त्यातनं येणारं पाणी हे इथे सरण रचलं असतं तेव्हा त्या सरणावर पडतं ते सरण विसतं. त्यातनं गैरप्रकार होतात. कुत्रे इथे भटकी कुत्री असतात ती येऊन त्या सरणावरचे बॉडीची लचके तोडून घेऊन जातात. असे काही प्रकार घडलेले आहेत. त्यासाठी येणाऱ्या ग्रामस्थांना किंवा असणाऱ्या व्यक्तीला त्याची काळजी घ्यायला लागते की त्याच्या पुढे व्यवस्थित जळलंय का नाही किंवा सरण व्यवस्थित संपलंय का नाही. तसंच या 10व्याच्या विधीला इथे आम्ही बसलोय हे संपूर्णपणे आम्हाला पाण्यात बसायला लागलेलं आहे. या शेडची व्यवस्था केलेली आहे पण ती सगळे अर्धवट परिस्थिती आहेत. यांनी कशा प्रकारे कुठल्या प्रकारे यांची बिलं सँक्शन होतात त्याचंही आम्हाला समजत नाही. अशी या गावाची परिस्थिती आहे आणि सक्षम ग्रामपंचायत असून सुद्धा आता मेजॉरिटीने बॉडी बसलेली आहे तरी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये. विधी करतो जो चाललाय आमचा जो 10व्याचा त्याला विधी करण्यासाठी आम्हाला जागा नाही उपलब्ध. तुम्ही बघू शकता इथं काय आलं जर बाहेरचं पाणी आहे तो जिथे मचानमध्ये जाळण्याचा कार्यक्रम होतो ज्या विधी होतो ज्या जागेवरती पाणी येतं आणि त्याच्यामुळे गैरसोय भरपूर गैरसोय होते. त्याच्यामुळे लवकर ह्याच्यावर लक्ष देऊन आमची काही विनंती आहे बिरवाडीकर ग्रामस्थांची की प्रशासनाने ह्या जगाला लक्ष देऊन याचा पुन्हा हा रोड जरा बसण्यासाठी लोकांना शेड करून द्यावी एवढीच आमची मागणी. महाड शहरातील MG रोड येथील हॉटेल मेजवानी या हॉटेलच्या किचनच्या जागेवरून जुन्या वादावरून 2 गटांमध्ये वाद झाल्यामुळे मारहाण करत एकमेकांना अश्लील शब्दाचा प्रयोग केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास महाड शहर पोलीस करत आहेत. रायगडच्या पेण तालुक्यातील बेणसे सिद्धार्थनगर येथे गावाजवळ असणाऱ्या एका शेत तलावात पोहण्यासाठी गेलेले 3 अल्पवयीन तरुण बुडाल्याची घटना दिनांक 20 जून रोजी सायंकाळी उशिरा घडली होती. या 3 तरुणांना उपचारासाठी रिलायन्स नागोठणे कंपनीच्या फॅमिली वेलफेअर सेंटरमध्ये आणण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटल वडखळ या ठिकाणी नेले होते. मात्र बुडालेल्या तरुणांनी शेवटपर्यंत उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने तेथील डॉक्टरांनी तिघेही मृत झाल्याचे रात्री उशिरा घोषित केले.
त्यानंतर या कुटुंबियावरती संपूर्ण बेंडसे गावावरती अक्षरशः शोककळा पसरली आहे। मयत तरुणांमध्ये एकाच कुटुंबातील जोहेब जाकीर अत्तर वय वर्ष 17, मिझान जाकीर अत्तर वय वर्ष 14 तर अशफाक अली वय वर्ष 16 यांचा समावेश आहे। अत्तार कुटुंबियातील 2 सख्खे भाऊ या दुर्घटनेत मयत झाल्याने अत्तार कुटुंबियावरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तर अली कुटुंबियातील एकुलता एक तरुण या घटनेत मयत झाल्याने अली कुटुंबीय देखील दुःखाच्या खाईत लोटले गेले आहेत। बेंडसे विभागात इतकी मोठी दुर्दैवी घटना पहिल्यांदाच घडली असल्याने सर्वत्र शोक व हळहळ व्यक्त होतोय। या घटनेनंतर बेंडसे मोहल्ला येथे नातेवाईक, कुटुंबीय व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। या विशाल दुःखातून सावरण्याचे या कुटुंबियाला बळ मिळावे अशी प्रार्थना सर्व स्तरावरून केली जाते। उरण तालुक्यातील धुतुम येथील शेतकऱ्यांच्या जागेचा मोबदला न देता त्यांच्या ताबे कब्जातील जमीन बळकावण्यासाठी सिडको अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही जण नाहक त्रास देत आहेत असा आरोप करीत धुतुम येथील शेतकरी दत्तू भिवा ठाकूर वय वर्ष 83 या वृद्ध शेतकऱ्याने सिडको कार्यालयाच्या आवारात मंगळवारी दुपारच्या सुमारास विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। त्यांच्यावरती बेलापूर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते। आता त्यांची प्रकृती स्थिरावली असल्यामुळे शुक्रवारी त्यांना रुग्णालय प्रशासनाने घरी सोडले। यावेळी सर्वप्रथम त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त होण्याचा निर्णय घेतला आणि सिडको प्रशासन कशा पद्धतीने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पडत आहे याबद्दल माहिती दिली। तर तुम्ही मला पर्यायी जागा द्या, याचं उत्तर तरी मला काका बाबा हटवा असा जर सांगायचं तरी पर्यायी जागा द्या, नाही तर तसा मी हटणार नाही, मला कायदेशीर राहायचं। तर त्याही कोणताही ते माझे याचा लेटरचा उत्तर नाही इन्स्पेक्टरने दिला, नाही इथून मिळाला CBD पोलीस स्टेशनशी, नाही तहसीलदाराचे मेट्रो सिडकोचा लेटर मला उत्तर आला काय 23/20ला तोरली, 23 तारखेला उत्तर आला। 20ला तोरली, भरत ठाकूर येऊन कोकलने आणल्या, JCP आणल्या, सगळा तोरला झाल्यानंतर 23ला यांचा उत्तर आला तर ही तू जागा खाली कर। ती रत्नदीप तो न्यू दिल्लीला सगळा दिलेला आहे, कुणी आठवतच नाही म्हणून आता मला तुम्ही जागा देत नसलो तर मी आता थांबू शकत नाही। माझे उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, 47 कुटुंबाचा प्रश्न आहे। मी त्यांना ताकीद दिली का मला जर आज जागा जर मिळली नाही तर 8 दिवस तक आज ताकीद। माझी एकूच इच्छा आहे का मला आपण काय मिळणार नाही, तर माझी एकूच इच्छा मीडियावर तुम्ही केला होता, आता माझा दुसरीकडे भरवसा राहिलेला आहे। तर माझी एकूच इच्छा आहे का मला तिथं न्यावं, तुमचे समोर काही सांगा काय जागा देत आहे किंवा नाही, माझा हक्क नसेल ना हाकलून करा ना, माझ्यावर केस वास्तविक आत्महत्या करणं हे साहेब मला बोललं ना, सिडकोचं साहेब बोललं आत्महत्या करणं, साहेब आत्महत्या करणं गुन्हा आहे हे मनातून समजतं, पण आत्महत्येला प्रवृत्त तुम्ही करता मला, मी का आत्महत्या करू 21ला केली, आता मी ठीक आहे ना, आता सुद्धा मला दिला नाही तर मी सोडणार नाही, मी ताबडतोब येऊन परत आत्महत्या करेन। रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात पुन्हा एकदा भरत गोगावले यांनी राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीला उपस्थित असताना तटकरे यांना खोचक टोला लगावला आहे। पाहूयात। कदाचित असू शकतं, कारण आपल्याला माहिती आहे आम्ही फ्री माइंडेड लोक असणारी मंडळी आहोत। तुम्हाला माहिती आहे तुम्ही ज्यावेळेला घरी येता तेव्हा कधी कधी आम्ही सकाळी टॉवेल लावूनच लोकांना सामोरं जात असतो। ज्याला कोणाला काय असं चुकीचं किंवा अघोरी पूजा करायची असेल तो असं ओपन पूजा करेल का किंवा कोणाला व्हिडिओ काढून देईल का हे आपल्याला सगळ्यांना माहिती, आणि म्हणून कदाचित पालकमंत्र्यांच्या रस्सीखेचीमध्ये असल्यामुळे कदाचित ते काही नाही काहीतरी कुसपट काढत आहेत। तर त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही आहे, कारण आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी त्यांना उत्तर देत आहेत। खेड तालुक्यातील बहिरवली मोहल्ला क्रमांक 1 येथे बांधण्यात येत असलेल्या बंदर जेटीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। सदरच्या कामाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अभियंता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड रत्नागिरी यांना नुकतेच जमातुल मुस्लिमीन बहिरवली नंबर 1 यांनी सह्या असलेले निवेदन सादर केले आहे। पोट ठेकेदाराने माहे जानेवारी 2025 पासून जेटीच्या बांधकामाला सुरुवात केली। सुरू केलेल्या जेटीच्या कामात गुणवत्ता नाही, कामासाठी वापरण्यात आलेले सिमेंट व स्टील शासकीय नियमाप्रमाणे नाही, काळ्या दगडाचा वापर करून फक्त त्यावरती सिमेंट व वाळूचा भराव केलेला आहे। त्यामुळे जेटीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत। याबाबत जागृत ग्रामस्थांनी व जमातीच्या अध्यक्षांनी जेटीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून दर्जेदार कामाची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे।
मेरीटाईम बोर्डचे अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक विशेष भव्य कार्यक्रमाचे आयोजन वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात करण्यात आले. या कार्यक्रमास नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा नवी मुंबईचे लोकप्रिय नेते गणेश नाईक यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम, ध्यान सत्र घेण्यात आले. शेकडो नागरिक, विद्यार्थी, महिला व वयोवृद्ध नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगाचे प्रात्यक्षिक सादर केले. अनेक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली. निश्चितपणे खूप आनंदाचा दिवस आहे. आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्त साधून 21 जून रोजी नवी मुंबई महानगरपालिका आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग आहे आणि प्रजापिता यांच्या ज्या शिलादेवी आणि त्यांचे जे काही सगळेच लोक आहेत, सिडको आहे आणि आपण जर बघितलं असेल तर आज शाळेतली मुलं, नागरिक आणि महानगरपालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, विशेषतः माननीय मंत्री गणेशजी नाईक, माननीय आमदार नंदाताई म्हात्रे यांनी सर्वांनीच इथे खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. आज जवळजवळ 5000च्या वर आपल्याला इथे विद्यार्थी आणि सगळे नागरिक या उत्सवामध्ये सहभागी झाले. आणि निश्चितपणे आपण ज्यावेळेस म्हणतो की मनाची शांती, मनाचं आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण आज आपल्याला स्वच्छता ज्यावेळेस आपण म्हणतो तर मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्त्वाचा भाग आहे. योग हा जो भाग आहे, ही जी क्रिया आहे याच्यामधून निश्चितपणे मानसिक स्वास्थ्य वाढवण्यासाठी मदत होते. आज आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे काही आज इन्स्ट्रक्टर होते त्यांच्यामार्फत सगळ्यांना योग कसा करावा हे 45 मिनिटाचं आपण सांगितलं आणि मनाचे स्वास्थ्य कसं राहावं याचं प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या ज्या शिलादेवी आहे यांनीसुद्धा आपल्याला सांगितलं. मला खात्री आहे की नवी मुंबईतले नागरिक याचा निश्चितपणे आपण दररोजच्या नित्यक्रमामध्ये याचा सहभाग करतील, आपलं मनाचं चांगलं आरोग्य ठेवतील. शहराची जशी स्वच्छता आपण ठेवतो तशी मनाची स्वच्छता चांगली राहील आणि एक चांगलं सदृढ नागरिक होण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. मी योग रोज नाही करत, परंतु माझ्या व्यायामाच्या पद्धती फार वेगवेगळ्या आहेत. कधी मी डोंगरावर चढतो, कधी 8-8 मजले चढतो, कधी सायकल चालतो, कधी चालतो, कधी झाडावर पण चढतो. तुम्हाला विश्वास वाटत असेल की आता यामध्ये गणेशने का झाडावर चढलं? माणसाच्या शरीराला दररोज थोडंसं वलन लावलं तोच योग आहे. शरीर स्थिर होता का? आज 21 जून जागतिक योग दिन आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्याला ते पंतप्रधान झाले त्या वर्षापासून जागतिक योग दिन म्हणून त्यांनी आजच्या दिवसाला महत्त्व दिलं आणि आज जगाच्या पाठीवर योगाचं महात्म्य वाढलेलं आहे. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांनी योगाचं महत्त्व जाणून संपूर्ण देशभरात योगाचे 21 जूनला हा कार्यक्रम प्रत्येक लोकांनी आपापल्या संस्थेत सगळीकडे घ्यावं. गेले 11 वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, सिडकोच्या वतीने आणि जे प्रशिक्षण देतात द आर्ट ऑफ लिव्हिंग रविशंकरजींची लोक ही जे येऊन कोकणे सर ते संपूर्ण प्रशिक्षण देतात आणि त्याच्यामुळे हा योगाचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे यावर्षी अतिशय सुंदर आपण पाहिलं. सगळे अधिकारी, विद्यार्थी, पोलीस सगळ्यांना याचा लाभ मिळतो आणि योगा करणं जीवनात किती महत्त्वाचं आहे. आता थोड्या वेळामध्येच आपण सगळे योगाच्या माध्यमातून रिलॅक्स झालो, आनंदी झालो. आज जागतिक योगा दिनाचे औचित्य साधत पनवेल येथील चांगू कान्हा ठाकूर विद्यालयात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी सूर्यनमस्कार, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्ध पद्मासन, अर्ध हलासन, नौकासन अशा प्रकारचे आसन प्रात्यक्षिक दाखवून मुलांकडून ती करून घेण्यात आली. हा योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा, योगाचं महत्त्व सर्व भारतीयांनाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व जगाला ते कळावं, यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब यांनी याचा प्रचार मोठ्या प्रमाणावर केला. इतर देशांना याचं योगाचं महत्त्व समजून सांगितलं आणि आज हा योग दिवस आपण पूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होताना बघतो आहोत. याचंही महत्त्व आमच्या शालेय विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समजावं, त्यांच्याही लक्षात यावं म्हणून आपण
मोठ्या प्रमाणात या ठिकाणी योगा दिवसानिमित्त विविध प्रकारचे प्रात्यक्षिकं या ठिकाणी साजरे करून घेतले आहेत. आमच्या शाळेचे कॉलेजचे प्राध्यापक शिक्षक यांनी विद्यार्थ्यांकडून हे करून घेतलं आहे. त्याचबरोबर पतंजली योगपीठाचे काही शिक्षक आपल्याकडे येथे आले आहेत. त्यांच्या माध्यमातून हे महत्त्व आपण सर्वांना पटवून देत आहोत आणि आपलं शरीर वगैरे कसं निरोगी राहील या दृष्टीने आपण मुलांचं महत्त्व पटवण्यासाठी हा दिवस साजरा करत आहोत. संपूर्ण जगामध्ये 21 जून हा दिवस योग दिन म्हणून साजरा केला जातो. शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाच्या माध्यमातून योगाचे फायदे सांगितले जातात. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात ग्रुप ग्रामपंचायत वरसे ही जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि बलाढ्य ग्रामपंचायत मानली जाते. या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 2 वर्षापासून जागतिक योग दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री दत्तात्रय सावंत यांच्या पुढाकारातून आणि ग्रामपंचायतचे सरपंच श्री रामादेवाजी म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक योगा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो महिलांनी सहभाग दर्शवलेला पाहायला मिळाला. जिल्ह्यातील प्रसिद्ध योगा प्रशिक्षक विभा चोरगे यांनी योगा दिनानिमित्त उपस्थित महिलांना योग्य प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य श्री शांतिशील तांबे, सदस्य मनोहर उर्फ मामा सुर्वे, सदस्य उतेश कांबळे आदी नागरिक उपस्थित होते. उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान जितनगर अंतर्गत 21 जून या दिवशी सकाळी 6:30 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग दिनाच्या कार्यक्रमात संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला चंदनशिव यांनी उपस्थितांना अतिशय उत्तम पद्धतीने योग प्रशिक्षण दिले. यामध्ये त्यांनी अनेक योग प्रकार घेऊन त्यांचे महत्त्व व फायदे सांगितले. आयुष मंत्रालय, भारत सरकार, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत माणगाव तालुका प्रशासन, तालुका क्रीडा अधिकारी व मनयोग मंदिर माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव तहसील कार्यालय या ठिकाणी आज शनिवार दिनांक 21 जून रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या योगा दिनात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योगा करून मनमुराद आनंद लुटलाय. आज 21 जून जागतिक योग दिनानिमित्त खेड शहरातील महाडनाका परिसरात इलाइट फिटनेस या ग्रुपतर्फे योग दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आरोग्य संपन्न जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात शहरातील अनेक महिला आणि तरुणींनी सहभाग घेत योगाचे विविध प्रकार आत्मसात केले. इलाइट फिटनेस ग्रुपच्या प्रशिक्षकांनी विविध योगासनांचे प्रकार दाखवून त्यामागील शास्त्रीय कारणे आणि फायदे सहभागी महिलांना समजावून सांगितले. श्वसनावरती नियंत्रण, शरीरातील लवचिकता, मानसिक शांती आणि फिटनेस यावरती केंद्रित अनेक आसने यावेळी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिकवण्यात आले. योगासने करताना उपस्थित महिलांचा उत्साह लक्षणीय होता. योग दिनानिमित्त खेडमधील इलाइट फिटनेसचा उपक्रम यशस्वी ठरला असून पुढील काळात अशाच आरोग्यवर्धक कार्यक्रमांची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. आज शनिवार दिनांक 21 जून रोजी LP इंग्लिश स्कूल खेडमध्ये तालुका विधी सेवा समिती खेड यांच्या मार्फत नागरिकांची मूलभूत कर्तव्य या विषयावरती विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गौतम दिवाण, सहदिवाणी न्यायाधीश उपस्थित होते. जागतिक योग दिनानिमित्त खेडमधील लहान मुलांच्या नर्सरी स्कूलमध्ये देखील योगाचे धडे देण्यात आले. लहान मुलांना जमतील अशी योगासने त्यांच्या प्रशिक्षकांनी त्यांना शिकवली व त्यांच्याकडून करून घेतली. चिपळूण नगर परिषद आणि आनंदमय योगा स्टुडिओज यांच्या वतीने आज जागतिक योग दिनानिमित्त इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी नगर परिषद कर्मचारी, अधिकारी आणि आनंदमय योगा स्टुडिओच्या महिला सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमात मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह अनेक पालिका पदाधिकारी, कर्मचारी, महिला सदस्या उपस्थित होत्या. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा कार्यालय, योग संघटना, जिल्हा स्काउट गाईड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक योग दिन छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांसह अप्पर जिल्हाधिकारी सूर्यवंशी, CEO वैदेही रानडे, जिल्हा क्रीडा अधिकारी शिंदे यांनी विद्यार्थ्यांसह विविध योगासनांची प्रात्यक्षिके केली. जागतिक योग दिनानिमित्त आयोजित सदर कार्यक्रमात शहरातील विविध शाळांसह शिर्के प्रशालेचे सुमारे 200 स्काउट गाईड सहभागी झाले होते.
राभा शिर्के प्रशालेच्या स्काउट गाईड्स यांनी विविध आसनांद्वारे योग प्रात्यक्षिके सादर केली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांचे कौतुक केले। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।